ब्रेकिंग बातमी येते। बातमी ही छत्रपती संभाजीनगरमधून येते। अक्षय कुमारच्या स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे सीआयडी अधिकारी असल्याचं सांगत घरात घुसून एका कुटुंबाला 12 लाखांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 30 मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी काल एमआयडीसी सिडको ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे सीआयडीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत व्यावसायिक दयानंद मोरे यांच्या घराची झडाझडती घेऊन 7 लाख रोख आणि जवळपास 10 तोळे सोन्याचे दागिने घेऊन हे संपूर्ण चोर जे आहेत ते पसार झाले आहेत। धक्कादायक अशी ही बातमी मानली जाईल। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अविनाश यांच्याकडून। अविनाश, फिल्मी स्टाईल वाटेल अशी ही संपूर्ण घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे। नेमकी घटना कशी घडली आणि पुढील कारवाई कशी होतीये? अक्षय कुमारचा स्पेशल 26 चित्रपट खरं तर या संपूर्ण सीननुसार आठवतो। जसं एखाद्या चित्रपटात दाखवलं जातं त्याचप्रमाणे ही घटना घडली आहे। नारेगावमध्ये हे कुटुंब राहतं। ते कुटुंब घरी असताना त्यांच्या ओळखीचे जे चव्हाण होते ते त्यांच्या घरी आले। त्यावेळेस त्यांच्यासोबत 6 ते 9-10 जण होते, त्यामध्ये 3 महिला सुद्धा होत्या। ते त्यांच्या घरी आले। सीआयडी ऑफिसरचे आयडी कार्ड जे असतात ते आयडी कार्ड, बनावट आयडी कार्ड देखील त्यांनी या दाम्पत्याला दाखवले। त्यांच्या घराची झाडाझडती घेतली। त्यामध्ये 7 लाख रुपये रोख आणि 10 तोळे सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले, स्वतःजवळ घेतले आणि तुम्हाला अरेस्ट करायची म्हणून विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या गाडीत बसवलं आणि शहराच्या थोडं अंतरावर गेल्याच्या नंतर पांढरीचा पूल म्हणून आहे त्या पुलाजवळ या दाम्पत्याला सोडून दिलं। हे दाम्पत्य काही दिवसासाठी घाबरलेलं होतं, त्यामुळे तक्रार त्यांनी दिली नाही। मात्र काल यामध्ये आता तक्रार दाखल झालेली आहेत आणि या सीआयडी अधिकाऱ्यांना आता पोलीस केव्हापर्यंत पकडतात आणि यामध्ये काय कारवाई होती हे पाहावं लागेल। जी, नक्कीच पुढील कारवाईकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।